सगळ्यात पहिले कुठे जाऊया? कुठे गेम झोन. आईला थोडासा या गोष्टी नवीन आहेत. सॉल्टेड घेतलं, चीजवाला नाही. भेळ जेव्हा भेळ. फायनली मी बसलो आता वरती आणि एकदम वरच्या साईडला मी तिकीट काढले, म्हणजे सेकंड लास्ट रो. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललेलो आहोत मूवीला, चित्रपट बघायला. तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही असं काय पिक्चर येतात ना, जे मराठी असतात, काही हिंदी, सिलेक्टेड आम्ही ते बघायला जात असतो मूवी. तर आज तिकडेच चाललोय. संध्याकाळची वेळ आहे, संडे आहे आणि कामातनं थोडासा फ्री असतो. आज संडेला कुरिअर वगैरे नसतं, काय आपलं शॉप चालू असतं पण कुरिअर नसतं, त्यामुळे आजचा दिवस थोडा आम्ही आराम पण करतो. तर आज चाललोय आम्ही तिकडेच. या साईडला आई आहे. हॅलो प्रांजू, प्रज्ञू, वर्ष आहे. तर हे खुश आहेत. 2 दिवसापूर्वीच त्यांना सांगितलं तिकीट काढले, तर जाऊया बघायला, मजा येणार आहे. आणि मराठी चित्रपट आहे. आई मला वाटतं मूवी बघायला असं म्हणजे थिएटरमध्ये पहिल्यांदा जाणार असेल. आम्ही बऱ्याच वेळेस आई मुंबईला आल्यानंतर प्लॅन व्हायचे, पण योगायोगाने कुठे ना कुठेतरी गेलेली असायची, बहिणीकडे नाही तर कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी असायचं, राहूनच जायचं किंवा गावी जायची, पिक्चरच नसायची चांगली असायची. तर यावेळेस म्हटलं आले जाऊया आणि मॉलमध्ये जात असतो आम्ही. तर बघूया आईचा काय एक्सपिरियन्स असणार आहे तिकडे, बघूया. मास्क वगैरे लावून, माझ्याकडे मास्क आहे. चलो जाऊया. आम्हाला इथून रिक्षा पकडून जायचं आहे. आम्ही असं बाईक घेऊन जातो कधी, पण यावेळेस म्हटलं आम्ही जाऊ सगळेच. संध्याकाळचं जरा बाहेर पडलं की लय भारी वाटतं, म्हणजे माइंड रिफ्रेश होतं. दिवसभर आपण घरी असलो ना, कसं एकदम कोंडल्यासारखं वाटतं. जरा बाहेर आलं की जरा रिफ्रेश वाटतं नाही. संध्याकाळची ट्रॅफिक असते इकडे. ब्रिजच्या खाली आलो की ओरिएंट मॉल, बाजूला विजय सेल्स वगैरे, DG1 इकडेच आपण एंट्री करणार होता. ओरिएंट मॉल आहे. मंडळी पोचलो आपण इकडे, वरती जाऊया. बऱ्याच दिवसानंतर, मला वाटतं 1 महिना झाला असेल आम्ही आलो नव्हतो इकडे, आता आलो आहे. तर जाऊ बघू आतमध्ये काय माहोल आहे, किती गर्दी आहे. आई आलेली आता. हा एकदा आलेलो ना आपण, हा व्हिडिओ नव्हता केला तेव्हा. एकदा राऊंड झाला आपला, हा महिना झाला असेल. पण आता चला जाऊया. गर्दीचं ठिकाण आहे इकडे, इथून चेक इन होते. जाऊया आतमध्ये. मस्त इकडे फ्लेमिंग आहेत, मस्त वाटत. सगळ्यात पहिले कुठे जाऊया? कुठे गेम झोन काहीतरी सेल चालू आहे ओरिएंट मॉलमध्ये बघा. जाऊया या साईडने जाऊया ना. इकडे सगळे ब्रँडेड शोरूम आहेत, गर्दी असते. आईला थोडासा या गोष्टी नवीन आहेत. सापस खाली आला इकडे. इकडे पूर्ण फूड कोर्ट आहे, भरपूर साऱ्या इटरीजचे मोठमोठेसे. फायर गेम पण 2 वेळा करायला लागेल ना आपल्याला. झाला 1 by 1 खेळूया. थांब परत तुझं पण केला. डायनासोरला मारायचे. गेम भारी एकदम भारी गेम आहेत ना. आगे विजवा जाऊ. भारी गेम आहे, भरपूर सारे गेम आहेत तिकडे. हा पूर्ण एरिया कधी पण आला तुम्ही तर पूर्ण पॅक असतो मुलांसाठी. किती मिनिटं असतो काय माहिती, टाईम असेल खाली. मारा पटापट. प्रांजू इकडचं मारतो. हा फायनल आहे. जमला. बॉसला नाही मारला तुम्ही. तुझ्या आवडीचे ते पण हे लागत नाही, कोण खेळताना दिसत नाही.
काय करायचं? अच्छा मग भेटणार आपल्याला. बघा ट्राय मारूया एक वेळ. रेडी राहा. टायमिंग आहे अजून 10 मिनटं आहेत. 7:40चं टायमिंग आहे. हां मलाच होईल. चला इकडे राऊंड मारा जरा काय. हां चला. आम्ही इकडे गेम पे झोनमध्ये गेलेलो, टाईम झोनमध्ये. नमस्कार. तिकीट काउंटर घर येते, इथे पण तिकीट काढू शकतो. तर आम्ही ऑलरेडी बुक केलं आहे. चला 7:40चं टायमिंग होतं. बघा आतमध्ये सुरू झालं काय. तिकीट चेक झालेलं आहे आणि टायमात बरोबर आलं आहे. स्क्रीन 2 कुठे आहे? अबा इकडे. सुरुवात झाली आतमध्ये जायची. बरोबर टायमात आलं आहे जायावरती. फायनली मी बसलो आता वरती आणि एकदम वरच्या साईडला मी तिकीट काढले. म्हणजे सेकंड लास्ट रो. अगोदर 3 दिवसापूर्वी तिकीट काढलेले, त्यामुळे सीट खाली होते तेव्हा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी भरेल बहुतेक. थिएटर मधून पहिल्यांदा बघेल असं काहीतरी चित्रपट. तो पण मराठी आणि तो पण छान शाळेवरती आहे. डेव्हलपमेंट प्रोग्राम. नाटकला जायचो आम्ही. हवा नाटकला लिहिलेला. शूटिंग आहे सहलीला जायाचा सहलीला जायाचा फोटो काढतोय. तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100, झाला आनंद आली बहार. मध्यंतर झालं. पूर्ण थिएटर फुल आहे बघा. पूर्ण एकदम खचाखच भरला एकदम वरपासून खालपर्यंत. जबरदस्त रिस्पॉन्स आहे मूवीला. छान वाटलं. मस्त एकदम. जुन्या ॲक्ट्रेसला जागा झाल्या. हे बघितलं का तू? सॉल्टेड घेतलं चीजवाला नाही. भेळ जेव्हा भेळ. मम्मी कुठे आहे? वेळ छान मिळते इकडे. हा फोटो काढ इकडे. आत्तापर्यंतचा व्हिडिओ आम्ही फॅमिली सगळे एकत्र मूवी बघायला गेलो त्याचा होता. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. खूप जबरदस्त असा मूवी आहे हा. रिलीज झाल्या आम्ही 2 दिवसांनी लगेच गेलो होतो. 2 दिवसांनी पण खूप गर्दी होती. अक्षरशः प्रचंड. पूर्ण हॉल आहे तिथला जो पूर्ण पॅक झाला होता. आणि म्हणजे ह्या चित्रपटाला एवढा रिस्पॉन्स मिळतो आहे ना. आता वेगवेगळे माध्यम आहेत जसं की सोशल मीडिया, न्यूजपेपर आणि बाकी ठिकाणी पण याची चांगली एकदम चर्चा सुरू आहे. छान रिस्पॉन्स येतो आहे. आणि खास करून हा चित्रपट मनाला भेटतो यासाठी की ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे ना, सो तो खूप टच होणार. कारण की ज्या गोष्टी आपण अनुभवल्यात आत्ता तर तुम्हाला माहिती आहे की मराठी माध्यमांच्या शाळा त्यांची काय अवस्था झालेली आहे. अगदी खेडोपाड्यातसुद्धा. शहरामध्ये पण ती अवस्था बिकटच आहे. सो कुठेतरी आपली मराठी शाळा आहेत ना त्या पोरक्या वाटतात आता. कारण की तिथे शिक्षण घेण्यासाठी नवीन कोणतीकडे ॲडमिशन घ्यायला मागत नाही. त्याच्यावरती भाष्य करणार असं एक चित्रपट जबरदस्त मस्त आहे. सगळ्याच कलाकारांनी छान काम केलेलं आहे. आणि आईला आम्ही पहिल्यांदा असं घेऊन गेलेलो म्हणजे थिएटरला. तर तिला पण भारी वाटला. आम्ही मॉलला जायचो बऱ्याच वेळा. आमच्याकडे पनवेलला जो मॉल आहे ओरियन मॉल. पण असं मूवी बघायचा आमचा हा पहिलाच असा एकत्र आईसोबत घेऊन पहिल्यांदाच वेळ होते. तसं आम्ही मध्ये ज्या असं वाटत ना मला की खूप चांगले चित्रपट बनले ते आम्ही बघायला जात असतो. खास करून थिएटरला. कारण की असं चित्रपट थिएटरला बघायची खूप मजा असते. खूप भारी स्टोरी आहे. तर ती स्टोरी काय तुम्हाला सांगू. तुम्ही ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती आहे की किती भारी हा मूवी बनला आहे. ज्यांनी बघितलं नसेल तर जरूर जाऊन बघा. तुम्हाला तुमचे लहानपणीचे बालपणीचे दिवस आठवतील. ज्यांनी खरोखर मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं आहे. आणि ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं नसेल त्यांनीसुद्धा जाऊन बघा की काय आपलं कल्चर आहे. मराठी आपण शिकून बऱ्याच जणांचा एक न्यूनगंड असतो की आम्ही मराठीतनं शिकलो आहे तर पुढे मला काही जास्त संधी नाही उपलब्ध झाल्या. किंवा आपण दोष देत असतो. काही ना काहीतरी एक रिझन शोधत असतो की याच्यामुळे मला पुढे जाता नाही आलं. हे तुमचं फक्त एक बोलतात ना एक थॉट आहे.
पण त्याच्या बाहेर जाऊन पण तुम्ही बऱ्याच सारे अशी काही काही मंडळी आहेत, दिग्गज मंडळी आहेत, त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे आणि खूप साऱ्या संधी आहेत आपल्याला त्यानंतरसुद्धा. आणि आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या स्किललाच खूप डिमांड आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या मराठी माध्यमातलं शिक्षण घेऊन पण नंतर बाकीच्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो, की जसं की इंग्लिश यायला पाहिजे. आता पण सगळ्यांचा हाच कल आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंवा आता सध्या धावतं जग आहे त्यामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी इंग्लिश मिडियममध्ये शिकायला पाहिजे मुलांनी. आता ते इंटरनॅशनल स्कूल आलेत, तिथे तर सगळं बाजार झालेलं आहे आणि हे सगळं दाखवलं आहे मूवीमध्ये की आपली मेंटॅलिटी कशी झाली आता मराठी माध्यमाच्या शाळांबद्दलची आणि त्यामुळे शाळा का बंद होत आहेत हे सगळं त्यातनं असं एकंदर दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ती जुनी गाणी काही मस्त म्हणजे त्यामध्ये सहल जाते. सहलीचं काही वेगळं माहोल असतो जो आपण अनुभवला आहे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये एका मराठी माध्यमाच्या शाळामध्ये. माझं शिक्षणसुद्धा गावी झालं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामध्ये आम्ही जेव्हा शाळेत आमच्या क्रीडा स्पर्धा वगैरे होतात त्यावेळेस काय मजा असायची. काय गोष्टी ह्या मूवीमध्ये नाही दाखवल्यात, त्यांच्या स्टोरीला कनेक्ट करण्यासाठी काही गोष्टी चित्रपटात शूटिंग होतं भरपूर, कधी मेन त्याचं साईडच्या हिशोबाने कधी काही गोष्टी कट करतात. तर शाळेतल्या बऱ्याच गोष्टी दाखवण्यासारख्या म्हणजे होत्या, पण त्यांचा उद्देश होता की लोकांना मेसेज पोचला पाहिजे. बऱ्याच शाळेतल्या काही गोष्टी आहेत जसं की क्रीडा स्पर्धा असतात, खूप मजा असते, सहल असते, परिषदा असतात, खूप मजा असते. आणि स्पोर्ट्सचे काय कार्यक्रम असतात, म्हणजे खूप धमालच वेगळी असते. PT चे क्लासेस वगैरे असतात. एका म्हणजे सर किंवा जे बाकीचे काही शिक्षक आहेत त्यांच्यासोबतचं आपले अटॅचमेंट असते विद्यार्थ्यांचं, खूप भारी असतं. म्हणजे मी गावी 7वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जेव्हा मुंबईत आलो तर आमची सायन्स सेकंडरी स्कूल म्युन्सिपाल्टीची स्कूल होती. त्या शाळेमध्ये 3 वर्ष माझं शिक्षण झालं. तिथे पण बरेच शिक्षक असे होते की म्हणजे अगदी त्यांचा मुलगा मानायचे आम्हाला, अशी प्रकारचे. म्हणजे माझे अजून मित्र होते, त्यांना पण असं म्हणजे एवढं मदत करायचे ना की आम्हाला काय वस्तू त्यांनी खरेदी करून दिलेल्या. खेड्यातनं आलेलो त्याच्यामुळे ते जाम अटॅचमेंट होते त्यांच्यासोबतची. ते काही शिक्षिका सर आहेत ते अजून पण आठवतात. भारी होते दिवस. काही म्हणा, लाईफमध्ये आपण किती पुढे जाऊ, काय करतो आहे, यासोबत आपल्या जर्नीमध्ये आपण काय केलं आहे ह्या सगळ्या गोष्टी उलगडतात या मूवी बघून. किंवा मराठी माध्यमांच्या शाळा हा एक जो टॉपिक आहे ह्यातनं एक नवीन पिढीला ह्यातनं मेसेज पण चांगला जातो आहे की आपल्या मुलांना आपण मराठी शाळांमध्ये किंवा त्या टिकण्यासाठी त्या गोष्टींचा आपण पुढाकार घेतला पाहिजे. हा एक चांगला मेसेज त्यातनं मिळाला आणि चांगला वाटला. सो तुम्ही हा जरूर मूवी बघा. आम्ही फॅमिलीसोबत सगळ्यांनी एकत्र खूप मस्त हा मूवी एन्जॉय केला. आणि आता आलो आहे शॉपवरती. बरेच दिवस सध्या आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत. त्याचं मेन रिझन हे आहे की ह्या सगळ्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे हा व्हिडिओसुद्धा खूप अगोदर शूट म्हणजे आम्ही जो बघायला गेलो तो जस्ट रिलीज झाल्या आम्ही दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी गेलेलो आहे. तर तुम्हालासुद्धा हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तुमचा रिव्ह्यू काय नक्की सांगा. तुम्हाला तुमचे दिवस हरवले का लहानपणीचे शाळेतले वगैरे, कमेंट करून जरूर सांगा. आणि आपले जे आता व्हिडिओ काही दिवस यायचे थांबलेले आहे तर बघूया, परत नवीन काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करू. तुम्हाला ते व्हिडिओ येतील लवकर. स्वतः शॉपवर आलं आहे, खाली जाऊन तुम्हाला दाखवतो काय चाललं आहे. आपल्याकडे कोकणी प्रोडक्ट सगळे मिळतात. तुम्हाला माहिती असेल कोळंबी सोडे, त्यामध्ये आता पण गोल सोडेसुद्धा आणले विक्रीला. आमच्याकडे जे काही ऑर्डर येतात त्या मी डेली कुरिअर करत असतो. म्हणजे मुंबईतले अगदी आज तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला उद्या वगैरे मिळेल अशा प्रकारची आपली सर्व्हिस आहे. आणि कुरिअर पोचतं विदिन 1 डे वगैरे. एखाद वेळेस दुसरा दिवस येतो, पण आम्ही आज ऑर्डर केली तर दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त पोचतील ऑर्डर असे पाठवत असतो. लवकर क्विक सर्व्हिस आहे, फास्ट सर्व्हिस, जास्त टाईम नाही लागत. आणि माल आपण सगळे स्टॉकमध्ये ठेवतो अगोदर तसं बनवून. मसाला, मालवणी मसाला आपला आहे जो तर आम्ही 6 वर्षापासून विकतो आहे. त्यासोबत बाकी पण काही घरगुती ऑथेंटिक रिअल मसाले आहेत ते विकतो. आत्ता सध्या लाडू वगैरे सुरू केलेत, तर लाडूंचा पण छान रिस्पॉन्स आहे. मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू आणि चकली वगैरे आहे, ते गावावरून आम्ही मागवतो. तर तुम्ही ते त्यांना रिस्पॉन्स चांगला देत आहे. तुम्ही अजून ज्यांना माहीत नसेल, ऑर्डर नसेल केले तर आमच्याकडून जरूर ऑर्डर करा. तुम्हाला ऑथेंटिक रिअल गावाकडचे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना आम्ही तुम्हाला आणतो आहे. ratatebandu.com गुगलला सर्च करा. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे त्याच्या माध्यमातून गावची काही मंडळी आहेत ज्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही किंवा त्यांना त्यांचा माल विक्रीसाठी थांबावं लागतं खूप वेळ, किंवा ऑर्डर्स येत नसतात, किंवा ज्यांना माल पटकन विकायचा असतो, त्याच्यासाठी आपण एक माध्यम आहोत. ते आपल्यापर्यंत काही गोष्टी पोचवून आपण त्यांचा माल आपल्या चॅनल थ्रू किंवा आपल्या वेबसाईट थ्रू बऱ्याच जणांपर्यंत पोचवतो. आणि रिअल आता हापूस मला गावाकडचा हापूस आंबा, माझ्या गावाकडचा
म्हणजे आमच्या पट्ट्यातला पूर्ण मंडणगड डोंगरी आंबा जो खूप फेमस आहे, त्याला खूप मागणी असते. आता ओले काजूचे पण सीझन सुरू झाला आहे. आम्हाला पण पुढच्या आठवड्यापासून ऑर्डर सुरू होतील. आत्तापासूनच झालं आहे बोलणं. एक काजू येतील पुढच्या आठवड्यात कदाचित, ते पण मी तुम्हाला देऊ. तर असे बाकी सारे भरपूर गावाकडचे प्रोडक्ट आहेत, आपण देतो. पिठं देतो, कडधान्य देतो. आता ड्रायफिशमध्ये बरेच सारे सुकट सुरू केलेत आपण. कर्दी, कोलीम, त्यानंतर मग खाडे जे दांडी सुकट बोलतात ते आहेत. मध्ये वाकटी विकली सीझनमध्ये जी काही मच्छी येईल सीझनमध्ये, फ्रेश मच्छी अशी कुठलीही नाही, अगोदरची स्टॉकची फ्रेश मच्छी येईल ती आपण देत असतो. सेक्टर 4मध्ये आपलं शॉप आहे. तर हा परिसर आहे. जॉकीचं शोरूम आहे इकडे. डीमार्ट पुढे आहे ते. जॉकीच्या शोरूमच्या अगोदर राईट घ्यायचा. असा या रोडने आलात तुम्ही तर तुम्हाला इकडे आपलं असं शॉप दिसेल, तरटाटे बंधू मसाले नावाचा, जिकडे तुम्हाला कोकणी ऑथेंटिक रिअल सगळे प्रोडक्ट मिळतात. आमरस पण सध्या आहे, कोकम सरबत, कोकम आगळ, त्यानंतर कोकम सोला सगळं आहे. तर चटण्या पण आहेत इकडे, हे बघा. तर तुम्ही आत्तापर्यंत जर कधी आला नसेल तर आपल्या शॉपला नक्की भेट द्या. पनवेलमधली बरीच मंडळी येतात. अगदी बाजूला कामोठे आहे, त्यानंतर करंजाडे आहे, उलवे आहे, अगदी काही मंडळी लांबून पण येतात. आणि ज्या मंडळी खास करून गावाला जाताना, अगदी पुणे, कराड, सातारा, सोलापूर साईडला गावी जाताना काही मंडळी आहेत ती आपल्या शॉपला भेट देत असतात, जे आपले सबस्क्राईब मंडळी आहेत. आता बऱ्याच वर्षापासून काही जण आपले मसाले घरपोच मागवतात, म्हणजे कुरिअरने आम्ही त्यांना पाठवतो. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे ते शॉपला व्हिजिट करून पण करतात. या बाजूला इकडे बघाल तर आपले हे आजचे कुरिअर आहेत, पॅकिंग होत आहेत अजून. तर हे आपले डेलीचे कुरिअर असतात, ते मी पॅक करून पाठवतो. जास्त असतील तर मग बॉक्समध्ये पॅक करतो, काय अर्धा-1 किलोचे पॅकेट असे करतो. तर आम्ही आता बॉक्स पॅकिंग पण सुरू करणार आहे आम्ही आता लवकरच. तर इकडे आम्ही आता इकडे बघाल तर तुम्ही प्रोडक्ट्स आहेत आपले, कोकणी प्रोडक्ट आहेत. इकडे लोणचीसुद्धा सुरू केले आहेत, सांडगे आहेत इकडे. हे बघा आपला काजूगर आहेत, हे लाडू आहेत इकडे. इकडे पिठं आहेत सगळी, कुळीत पीठ वगैरे, घावणी पीठ वगैरे इकडे असे व्यवस्थित सगळे लावलेलं आहे. तर तुम्ही आपल्याकडून ह्या घेऊ शकता. सोडे खाली सेक्शन केलं आहे बघा, सोड्यांचं. सोडे याच्यामध्ये अर्धा किलोचं पॅकेटसुद्धा तुम्ही मागवू शकता. आणि हे खूप डिमांडेड आमचं प्रोडक्ट आहे, कोळंबी सोड्यांचं. त्याला खूप मागणी आहे. आणि आता सध्या इकडे हे ड्रायफिश पण आपण असे भरलेले आहेत, कर्दी वगैरे, कर्दी सुकट, त्यानंतर मग कोलिम सुकट वगैरे. हे बघा कोलिम सुकट असं तुम्हाला येईल. बोंबील आहे तिकडे असे. इकडे हे गोल सोडे आता सध्या आलेत, गोल सोड्यांची पण खूप मागणी आहे. आणि इकडे पण हापूस, आंब्याचा रस ओरिजिनल, आगळ वगैरे सगळं आहे असं. तर हे आपलं काउंटर आणि इकडचं पूर्ण सगळं स्टॉक आहे. तर वर्षा भरते इकडे. आणि आम्ही एका स्टाफसाठी इन्क्वायरी केली होती, तर ते मिळालं आम्हाला. बघूया आता, ते जॉईनिंग नाही झालं पण झालं आहे. म्हणजे आम्ही मेसेज केले, म्हणजे व्हिडिओ केलेलं तेव्हा बोललेलो, तर काही जणांचे मेसेज आलेले, तर ते झालं आहे. इकडे हे सगळं पूर्ण आहे ना सुकट आहे, पॅक व्हायची बाकी आहे, पण खूप सारा स्टॉक आणला आहे आम्ही. बोंबील आहे, अजून काय दांडी सुकट पण आणलेत ना आपण, जवळ आहे. हां, कर्दी आहे सगळे. तर हे इकडे अजून भरायचे आहेत, पॅकिंग व्हायचं बाकी आहे. आणि असं पूर्ण आपलं हे शॉप आहे, जिथे तुम्हाला कोकणी ऑथेंटिक असे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला खरेदी करता येतील. तर आपलं शॉप आहे, जिथे तुम्ही या, खरेदी करा. आणि तुम्हाला जर इकडे यायला जमत नसेल तर आपला नंबर आहे स्क्रीनवरती, त्याच्यावरती मेसेज करा, आम्ही तुम्हाला हे सगळं घरपोच पाठवू. आणि अगदी खेडोपाड्यात पण, तुम्हाला वाटलं सिटीमध्ये जाणार नाही, अगदी तुम्ही खेड्यातनं बघत असा आपला व्हिडिओ, तर आम्ही पोस्टाने सुद्धा पाठवतो. पोस्टाने पण एक 3-4 दिवसामध्ये पोचतो, थोडंसं लेट पोचतो कुरिअरपेक्षा, पण पोस्टाने सुद्धा आपले कुरिअर पोचतात घरी. तर लाडूंचे छान रिस्पॉन्स आहे ना लाडूंचा पण. चकली तर संपल्या 2-3 दिवसामध्ये. आता पुन्हा एकदा गावी आम्ही ऑर्डर दिले, येतील लवकरच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये फॅमिलीसोबत आम्ही चित्रपट बघायला गेलो, त्याचा हा एक ओव्हरऑल व्हिडिओ होता. त्याचा रिव्ह्यू थोडक्यात आम्हाला कसा वाटला हा चित्रपट त्याबद्दल बोललो आहे. आमचं शॉप आहे ते थोडक्यात दाखवलं आहे. आता माझं डेली रुटीन आहे ना, सकाळी घरातनं निघायचं आणि पुन्हा शॉपवर यायचं. दिवस माझा इकडे कसा होतो माहीत पडत नाही. तर तुम्ही थोडे दिवस, काही दिवस जेव्हा जसं फ्री होईल, स्टाफ वगैरे व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिकली काम सुरू होईल, त्यानंतर मी फ्री होईन, मग तेव्हा तुम्हाला व्हिडिओज रेग्युलर बघायला मिळतील. आणि बघूया गावी कधी गेलो तर गावचे व्हिडिओ येतील. तर हा व्हिडिओ इकडे संपवत आहे. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.